नव्या वर्षात दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. राजधानीतील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात सोपवणार याबद्दल चर्चांना उधाण आलंय. मागची 10 वर्ष दिल्लीची कमान आम आदमी पक्षाच्या हातात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात मात्र दिल्लीच्या लोकांची झोप उडाली आहे. श्वास घेण्यासाठी मोकळी हवा नाही, तर दुसऱ्या बाजूला पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. नागरी सुविधांचा अभाव, ट्रॅफिकची समस्या यामुळे दिल्लीचे लोक मेटाकुटीला आलेत. दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत होणारे वाद सुद्धा केजरीवाल यांना थांबवता आले नाही. याच पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक महत्वाची असेल यामध्ये शंका नाही. केलेल्या कामाच्या आधारावर मतं मिळण्याची शक्यता दुरापस्त झाल्यामुळे केजरीवालांनी आता खोट्या योजनांच्या आधारे लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचं काम सुरू केलंय. त्यांच्या याच कारनाम्यामुळे त्यांना चांगलाच चपराक बसलाय. नेमकं प्रकरण आहे तरी काय? केजरीवाल पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत का? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना आम आदमी पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दिवसेंदिवस दिल्लीमधलं ढासळणारं नागरी जीवन यावरून आपवर ताशेरे ओढले जात आहेत. यमुना नदीचं पाणी कधी स्वच्छ होणार याची वाट बघण्यात 10 वर्ष उलटून गेली, मात्र नदीवरचा फेस दिवसेंदिवस वाढतोच आहे. कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले, परंतु नदीची स्वच्छता झालीच नाही. अशातच आता अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्याची घोषणा केली. त्याच अनुषंगाने दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि केजरीवाल लोकांची माहिती घेण्यासाठी रस्त्यावर उतरले. या योजनेसाठी दिल्लीच्या असंख्य नागरिकांनी नाव नोंदणी करायला सुरुवात केली. लोक आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणात यांच्यासोबत शेअर करू लागले. परंतु इथेच खरा ट्विस्ट आहे. या योजनांच्या संदर्भात लोकांनी ज्या वेळेस पैशांची मागणी केली, त्यावेळेस दिल्लीच्या महिला व बालविकास विभागाने अशी कुठलीही योजना अस्तित्वात नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. जोपर्यंत विभागाकडून अधिकृत नोटीस काढली जात नाही, तोवर फसव्या योजनांना लोकांनी बळी पडू नये असं सांगण्यात आलं आहे. मग गल्लोगल्ली जाऊन नेमके फॉर्म कशासाठी भरले जात आहेत असा सवाल आता विचारला जातोय. आम आदमी पक्षाच्या हेतूवरच आता संशय घेतला जातोय. लोकांमध्ये जाऊन त्यांचा खासगी डेटा गोळा करत या पक्षाला नेमकं काय साध्य करायचं आहे असा सवाल आता विचारला जातोय. केजरीवालांच्या याच कारनाम्यामुळे ते आता विरोधकांच्या रडारवर आले आहेत. भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता म्हणतात की या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. लोकांची केली गेलेली फसवणूक उघडकीस यायला हवी. दुसऱ्या बाजूला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुद्धा आपवर टीका केली आहे. ते म्हणाले की अरविंद केजरीवाल दिल्लीच्या जनतेला खोटी आश्वासनं देत आहेत. आता मोहल्ला क्लिनिक मधला भ्रष्टाचार सुद्धा उघड झाला असून जनतेला केजरीवाल यांचा चेहरा समजला आहे. विरोधकांच्या टीका एक वेळ आपण समजू शकतो, परंतु केजरीवाल यांना तर त्यांच्याच पक्षातील नेते आता घरचा आहेर देऊ लागले. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नगरसेवक रविंदर सोलंकी माध्यमांशी बोलताना म्हणाले की अनेक महिला ऑफिसात येऊन 1000 रुपयाची मागणी करतायत. आतापर्यंत केजरीवाल 1000 रुपये देऊ शकले नाहीत आणि आता 2100 रुपयांसाठी ते महिलांना रांगेत उभं करतायत. मागच्या निवडणुकीत दिलेलं वचन त्यांनी पूर्ण करायला हवं होतं असं सुद्धा ते म्हणाले. यावरून तरी केजरीवाल यांना व त्यांच्या पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीमध्ये होणारे राडे दिवसेंदिवस वाढतच चाललेत. एकतेचं प्रदर्शन मांडणारी ही आघाडी दुसऱ्या बाजूला निवडणुका मात्र स्वबळावर लढवणार आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते अजय मकेन यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी केजरीवालांचा उल्लेख फर्जीवाल करत आम आदमी पक्षाला चांगलंच डिवचलं होतं. दिल्लीचा मद्य घोटाळा असो किंवा शीश महलची झाडाझडती, केजरीवालांच्या मानेवर कारवाईच्या अनेक तलवारी टांगलेल्या असताना विधानसभेत त्यांचं काय होतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राजधानीच्या याच राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.